नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वरीच्या पिठाची उकड किंवा भगरीच्या पिठाची उकड. हे करायला खूपच सोपे आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते ही उकड. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भगरीच्या पिठाची उकड बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी भगरीचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी घरीच बनवलं आहे. भगर मिक्सरमधून काढून असं थोडंसं आपलं ज्वारीचं पीठ कसं असतं त्या प्रकारे मी हे पीठ बनवून घेतलेलं आहे. तुम्ही गिरणीवर सुद्धा अशा प्रकारे पीठ दळून आणू शकता. थोडंसं आपल्याला थोडंसं जाडसरच पाहिजे म्हणजे उकड त्याची छान लागते. जास्त बारीक जर पीठ राहिलं तर चिकट होते उकड. आता उकड बनवण्यासाठी मी इथं अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे. ताक आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं वापरायचं आहे. इथं 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. जिरं तुम्ही उपवासाला खाता असाल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल. चवीपुरतं मीठ, थोडीशी बारीक कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरसुद्धा तुम्ही उपवासाला खाता असाल तर घाला किंवा स्किप करू शकता. आता सुरुवातीला आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे ताकामध्ये. इथे एक बाऊल घेतलेला आहे. या बाऊलमध्ये आपल्याला हे भगरीचं पीठ काढायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे सुरुवातीला. पाण्यामध्ये आपल्याला सुरुवातीला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. यामधल्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर अर्धी वाटी पाण्यामध्ये आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला ताक. इथं मी 2 वाट्या ताक घातलेलं आहे. लागलंच तर नंतर आपल्याला वापरायचं आहे. परत आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे ताक घातल्यानंतर. अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. किंवा तुम्ही ताकाला फोडणी देऊन त्या ताकामध्ये सुद्धा पीठ मिक्स करू शकता. ताक उकळल्यानंतर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. उकड बनवण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तुपामध्ये केलेली उकड खूप छान लागते. किंवा तुम्ही या ठिकाणी तेलसुद्धा वापरू शकता. तूप आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला जिरे. जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे आहेत. त्यानंतर घालायची आपल्याला हिरवी मिरची. हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायची आहे. मिरचीसुद्धा आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता लगेचच आपल्याला हे ताकामध्ये जे आपण भगरीचं पीठ मिक्स करून घेतलं होतं ते ओतायचं आहे आपल्याला यामध्ये. व्यवस्थित आपल्याला हलवायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. एकसारखं आपल्याला हलवायचं आहे. यामध्ये गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यायची आपल्याला. दोन मिनिटातच असं दाटसर झालेली आपली उकड तुम्ही बघू शकता. आता एकसारखं आपल्याला याला हलवायचं आहे. आपल्याला आणखीन थोडंसं यामध्ये ताक घालायचं आहे. साधारण अर्धी वाटी ताक घातलेलं आहे मी. परत एकदा मिक्स करायचं आपल्याला. खायला अप्रतिम लागते हे भगरीची उकड. आता श्रावण महिना चालू झालेला आहे तर तुम्ही सुद्धा उपवासाला अशा प्रकारे भगरीची उकड नक्की करून बघा. खायला खूप छान लागते आणि करायला सुद्धा अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते. तर व्यवस्थित आपल्याला आणखीन 2 ते 3 मिनिट हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे. अशी मस्त दाटसर आपली उकड तयार झालेली आहे. यामध्ये तुम्ही उपवासाला खात असाल तर कढीपत्तासुद्धा फोडणीला तुम्ही घालू शकता. तर व्यवस्थित आपली भगरीची उकड तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया.
थंड झाल्यावर आणखीन हे दाटसर होते. मस्त झालेले आहे, तुम्ही बघू शकता. मस्त दाटसर अशी आपली भगरीची उकड तयार झालेली आहे, अशी घट्ट झालेली आहे. थंड झाल्यानंतर सुद्धा आणखीन घट्ट होते, चवीला अप्रतिम लागते. आता यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे, तुम्ही उपवासाला खात असाल तर घाला किंवा स्किप करू शकता. आता आपण गॅस बंद करून याला सर्व करून घेऊया. मस्त आपले गरमागरम भगरीच्या पिठाची उकड तयार झालेली आहे किंवा वरीच्या पिठाची. खायला अप्रतिम लागते. गरमागरम भगरीची उकड आणि त्यावर साजूक तूपसुद्धा खूप छान लागतं. तुम्ही सुद्धा उपवासाला अशा प्रकारे नक्की भगरीची उकड करून बघा. खायला खूप छान लागते आणि करायला सुद्धा फार सोपी आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.